यस मॅच ऑन खेळायला सुरुवात होते. विनोद विथ जितेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. फ्रंट लाईन षटक दिलीप जाधव बॉलिंग ट्रॅकवर. पहिलं षटक षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल मिस टाइम झालाय. झेल खाली यष्टी रक्षक. पहिल्या बॉलवर पहिली विकेट. विनोद बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज पंडित मैदानाच्या आतमध्ये. एनआट 3 नंबर तिसऱ्या क्रमांकावरती आपण पंडितला पाहतोय. पाहूया पंडित कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण पहिल्या बॉलवर त्या ठिकाणी विकेट काढली दिलीप जाधवने. दिलीप जाधव याची देखील महत्त्वाची भूमिका. टीम लोणारचा पहिला विजय आपण याआधी पाहिला. नक्कीच संघामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी नक्कीच निर्माण झाली असेल, यात काही शंका नाही आहे. षटकातील पुढचा बॉल. दिलीप जाधव आमचा कॅमेरा एंड खंड वलतोय. या बलेचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. फटका भरपूर चांगला आहे. आउटफील्ड दमदार आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहिला. नक्कीच दुरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु मिडल ऑफ द बॅट झाला आणि त्यानंतर हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. चेस केलं गेलं होतं, परंतु नक्कीच चेस करत असताना बॉल सीमारेषा पार झाला होता. काय कमालीचं टेलिकास्ट मात्र आपल्याला पाहायला मिळतंय होम फोटोज लाईव्हच्या माध्यमातून. अनिल खेनी मॅन फ्रॉम मानकोली अँड टीम यांच्या माध्यमातून नक्कीच कॅमेरा वर्क देखील भरपूर चांगला आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढला. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक 5 वर पोहोचलाय. पहिल्या 3 बॉलचा खेळ झालाय. वाईट बॉल. षटकातील पुढचा बॉल. नक्कीच आजच्या दिवसाचा विचार केला तर श्यामस्पोर्ट धामणगाव टीमने 2 मॅचेस जिंकल्यात. मात्र या मॅचमधून कोणता संघ टीम धामणगाव सोबत खेळेल आणि आजच्या दिवसातून कोणता संघ क्वालिफाय होईल, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये मिळेल. आज तुम्ही या ठिकाणावरनं जिंकलात तर एक बक्षीस नक्कीच तुम्हाला मिळेल. हारलात तर मात्र शांत जावं लागेल. दिलीप जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. समोर आपण पंडितला पाहतोय, ज्याच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय. या बलेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. योगेश चांगले क्षेत्ररक्षण करतोय. फेकी झाली आहे, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 9 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या बॉलवर पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर मात्र 9 धावा आल्यात.
या वेळेचा बॉल ऑन साइडला, चेंडू कार्पेट आणि क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी योगेश. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्या, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र नक्कीच त्या ठिकाणी एक्झॅक्ट काय घडलंय आपण पाहूया. 3 धावा कंप्लीट झाल्यात, पंच काय इशारा करतात पाहूया. शेवटचा बॉल होता आणि त्यासाठी मात्र हा धोका पत्करला होता. भागमभाग क्रिकेट शेवटच्या बॉलवर तुम्हाला पाहायला मिळालं. तर अशा प्रकारे पहिलं षटक कंप्लीट झालं. एक गडी बाद 13 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर पप्पू थले. षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल पप्पू. या वेळेचा बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू मात्र निर्धाव गेलाय. चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच लक्ष्मण यांना आपण पाहू शकता या मैदानाची पाहणी करताना त्या ठिकाणी. येस, आता बसून घेतलंय, अर्थातच आता मात्र प्रेक्षकांच्या भूमिकेत. चला थोडं स्पीडअप करा. त्यानंतर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे, सो प्लीज आम्हाला वेळे संदर्भात सहकार्य करा. या वेळेस ऑन साइडला बॉल ला उडवलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक दूर राहिले. पहिल्या बाउन्सवर चेंडू कलेक्ट केला जातोय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो झालाय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रन आउटची विकेट, फलंदाज बाद. नवीन फलंदाज विजेंद्र मैदानाच्या आतमध्ये. उद्या मंगळवार 31 अर्थातच 31 डिसेंबर आमचं शेड्यूल जे आहे ते बरोबर 9 वाजल्यापासून या ठिकाणावरनं सुरुवात होईल. पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल मातोश्री चाविंद्रा विपक्ष जय हनुमान सरवली. त्यानंतर दुसरी मॅच जय भोलेनाथ सरवलीपाडा विपक्ष शिवनेरी आमने. त्यानंतर ओमसाई पिसे अमर कासने जय हनुमान सारंगाव शेलूमाता वल या टीम्सला देखील आपण या ठिकाणी इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत.
तर सर्व संघांना आयोजकांच्या वतीने विनंती आहे की आपण वेळेवर या. व्हाईट बॉलचा इशारा, सोबतच एक धाव पलून काढली आहे. 1+1 2 धावा मिळतील. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. वेलकम सुधाकर दादा भोईर. या वेळेचा बॉल जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाहीयेत. नक्कीच पायचीचे अपील ज्या वेळेस होते ना त्यावेळेस पंच तपासत असतात चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, चेंडू बॅट कट आहे का, या सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि त्यानंतर पंच सहमती दाखवत असतात. परंतु यावेळेस आमचे पंच सुरेश घरत सर मॅन फ्रॉम कायरेवली सहमत नाही आहेत, कारण बॉल जो आहे तो ऑफस्टिक सोडून टाकला होता. स्क्वेअर लेग पंच सुनील म्हात्रे सरांना आपण पाहतोय, महत्वाची भूमिका त्यांची देखील. त्या वेळेस हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. सन्मान दिलाय त्या ठिकाणी चेंडूला, मात्र कोणत्या प्रकारची धाव नाहीये या बॉलवर. एक चांगला चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पप्पू थलेचं हे षटक आपण या ठिकाणी पाहतोय, ज्या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. या वेळेस देखील व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक 19 वर पोहोचले आणि त्या दरम्यान भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय पहिले अध्यक्ष शरददादा भोईर साहेबांच्या माध्यमातून या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी खास करून आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी शुभेच्छा आल्या आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की नक्कीच टी व्हीवर पाहत असताना मात्र अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा लुक आम्हाला पाहायला मिळतोय. धन्यवाद साहेब, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. 4 धावांच्या मदतीने नक्कीच धावफलक 23. आणि या सर्व गोष्टीचं क्रेडिट जे आहे ना ते ओम फोटोज लाईव्ह यांना जाईल. तुम्हाला ही या मॅचेस जर एन्जॉय करायच्या आहेत तर यूट्यूबवर जा, ओम फोटोज लाईव्ह टाईप करा आणि त्यानंतर मात्र घर बसल्या तुम्ही या मॅचेसचा अंदाज घेऊ शकता. जोरदार अपील जरूर झाली होती, पंच सहमत नाहीयेत. पुन्हा एकदा 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती, 2 गडी बाद. 23 ते 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 12 बॉलचा खेळ तर झालाय, मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. भरपूर चांगला चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वर जीवन आलाय. पाहूया जीवन कशा प्रकारे हे षटक हाताळेल. षटकातील पहिला बॉल. जीवन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. या वेळेस देखील जोरदार अपील जरूर झाली होती. एकच धाव मिळेल. नक्कीच डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॉल जो आहे तो फलंदाजाला हिट करून गेला होता. सो एकच धाव मिळेल या बॉलवर.
एका धावेच्या मदतीने धावफलक 24 वर पोहोचलंय. बघा विकेट जी आहे ती मातीची आहे, सो आपण विकेटवर धावू नका. आणि त्या दरम्यान फुल अँड पॉवरफुल बॉल सीमारेषे बाहेर गोल. 6 धावांसाठी षटकार. नाही, जीवन जाधवची चुकी आपल्याला पाहायला मिळते आहे, कारण समोर विजेंद्र सारखा एक तगडा फलंदाज आहे आणि त्याला जर तुम्ही या प्रकारचा चेंडू हाताळाल तर मात्र नक्कीच परिणाम तुम्हाला समोरच दिसून येत आहेत. या वेळेस देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा मोठा फटका. बॉल निघून गेलाय डीप मिड विकेट सीमारेषा पार. हा सलगचा दुसरा षटकार. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. अगदी गोलंदाजी त्याच टप्प्यावर होत आहे ज्या ठिकाणावर मोठे फटके येत आहेत. 6 ने धावफलक पुढे सरकलाय. 36 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. अजून एक ब्लास्ट. फलंदाज विजेंद्रच्या बॅट मधून सलगचा हा तिसरा षटकार. षटकार हॅट्रिक. या आधीच्या मॅच मध्ये देखील विजेंद्रच्या बॅट मधून आपण षटकार हॅट्रिक पाहिली होती आणि आता मात्र पुन्हा एकदा या स्पर्धेतील दुसरी षटकार हॅट्रिक विजेंद्रच्या बॅट मधून. या वेळेस देखील ऑन साइडला फटका तर चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतात. 2 धावा कंप्लीट झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच आता मात्र एक चांगली धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 44 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. जीवन पुन्हा एकदा. या वेळेस ऑफ साइडला खाली क्षेत्र निवडला. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. बॉल मात्र थांबत नाहीये, निघून जातोय अगदी गोलीच्या वेगाने. सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 48 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या षटकामध्ये तब्बल 25 धावा ठोकल्या गेल्यात. तर आता मात्र अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. यस, प्लेयर ऑफ द डे पैठणी जी आम्हाला पांडुरंग दलवी यांनी स्पॉन्सर केली आहे. पैठणी आहे अर्थातच ज्या खेळाडूला ती पैठणी मिळेल वहिनी खुश. 48 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
शेवटच्या 6 बॉलचा खेळ पहिला इनिंग मधील बाकी आहे. चला स्पीडअप करा. नवीन गोलंदाज ज्ञानेश्वर शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी. शेवटचं षटक ज्ञानेश्वर बॉलिंग ट्रॅकवर. टीम लोणारचे कॅप्टन आपण वेल वाचवा प्लीज. भरपूर उशीर केला जात आहे. थोडं स्पीडअप करा. स्पीडली केला. यानंतर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. ज्ञानेश्वर बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल. या वेळेस हा बॉल ऑन साइडला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप सोबतच जीवनदान आणि एक धाव देखील गेली आहे. आणि अर्थातच आता मात्र स्ट्राईक एंडला तो फलंदाज पुन्हा एकदा येतोय ज्याच्या बॅट मधून या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 षटकार हॅट्रिक आपण पाहिल्यात. विजेंद्र. या बॉलर्स देखील ऑन साइडला प्रहार झालाय. योगेश पुन्हा एकदा चुकी करतोय त्या ठिकाणी. दोन धावा नक्कीच त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या. 51 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम खांडपईच्या बाजूने. या बॉलर्स देखील अजून एक तडाखा. हा बॉल देखील निघून जातोय दूर कुठेतरी. 6 धावांसाठी षटकार. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. व्हॉट अ स्ट्रोक. भरपूर आधी चेंडूची लाईन रीड केली आणि त्यानंतर मात्र या बॉलला भिडकावून दिलं होतं 6 धावांसाठी. विजेंद्रच्या बॅट मधून हा षटकार आलाय. या वेळेस पॉइंट रिजन मध्ये बॉल खेळून काढलाय. बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा पार. 4 धावा चौकार. यस ॲज अ बॉलर तुमच्याकडे वेग असून फायदा नाहीये. तर वेग परिवर्तन, वेग नियंत्रण, व्हेरिएशन, विविधता असणं खूप गरजेचं आहे. कारण आज क्रिकेट भरपूर फॉरवर्ड झालंय. ज्या वेगाने चेंडू हाताळला जातोय त्याहून अधिक वेगाने चेंडू मात्र बाउंड्री बाहेर भिडकावून दिला जातोय. वैयक्तिक 40 धावांवर खेळतोय विजेंद्र. या बॉलेस देखील अजून एक चांगला फटका. हा बॉल देखील निघून जातोय सीमा रेषा पार. 4 धावा चौकार. 44 धावांवर खेळतोय विजेंद्र आणि शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटच्या बॉलवर षटकार जर आला तर या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळेल. 65 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा बॉल विजेंद्रसाठी नक्कीच 6 धावांची आवश्यकता आहे अर्धशतक झलकावण्यासाठी. या इनिंग मधील शेवटचा बॉल. ज्ञानेश्वर बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस हवं तसं संपर्क नाहीये. मात्र समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची विकेट. आणि अशा प्रकारे पहिल्या 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. डबल 6. 66 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 67 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय टीम खांडपईच्या बाजूने. नक्कीच समोर लोणार टीमला आपण पाहतोय. भरपूर मोठं लक्ष आहे. या लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण ज्या वेळेस प्रत्यक्ष दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल त्यावेळेस द व्हॉइस ऑफ मानकोली कालीराम खेनी यांचा आवाज या ठिकाणी ऐकणार आहोत.
धन्यवाद संदेश वखारे. मित्रांनो, आपण पाहत आहेत जय हनुमान भावाले आयोजित भावाले चषक 2024चा या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून दुसऱ्या फेरीची दुसरी मॅच विजय स्पोर्ट खांडपे आणि स्टार 11 लोणार संघासमोर विजयाचं लक्ष्य आहे 67 धावांचं. आजच्या दिवसातून सर्वात मोठी धावसंख्या विजय स्पोर्ट खांडपे संघाने आपल्या नावावर कोरलेली आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण करण्यासाठी खांडपे संघ आपण देखील मैदानाचा ताबा घ्या आणि श्याम स्पोर्ट धामणगाव संघाने देखील या क्रीडानगरीमध्ये त्वरित पोहोचायचं आहे. चला खांडपे संघ धन्यवाद. विजय स्पोर्ट खांडपे आणि स्टार 11 लोणार दुसऱ्या फेरीचा हा दुसरा सामना. या सामन्यातून विजेता आणि श्याम स्पोर्ट धामणगाव असा आजच्या दिवसातून क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना आपण यानंतर पाहणार आहोत. अतिशय चांगली मैदानामध्ये एंट्री करताना आपण पाहतोय विजय स्पोर्ट खांडपे हा संघ. आज विजेंद्र पाटीलनं अक्षरशः धावांची लयलूट केलेली आहे. दोघं पण धरतो रे. चला फलंदाज पाठवा आपण लगेच. स्टार 11 लोणार चला दिलीपजी जाधव जीवन आपली सलामी जोडी पाठवा आपण. पप्पो योगेश ऑल टीम लोणार सामन्याला आपण सुरुवात करूया. आमचे दोन्ही पंच मैदानामध्ये पोचलेत सुरेश घरत सर आणि सुनील म्हात्रे. आज विजय स्पोर्ट खांडपे संघानं पहिला सामना जिंकल्यानंतर मात्र दुसऱ्या सामन्यातून तुफानी फलंदाजी करून या स्पर्धेची सर्वात मोठी धावसंख्या 67 आपल्या नावावर कोरलेली आहे. उद्या 67 धावा बनवायचे आहेत. लोणार संघाकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यातून जीवन योगेश दिलीप जाधव पप्पू या फलंदाजांनी फलंदाजी केली होती. इथे मात्र 24 मध्ये 67 बनवायचे आहेत. होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली जाते. जीवन आणि दिलीप ही सलामी जोडी पहिल्या सामन्यातून देखील याच दोन खेळाडूंनी स्टार 11 लोणार संघाकडून सलामी दिली होती आणि त्या सामन्यातून सामनावीर जीवन 6 चौकार आणि 2 सिंगल अशा 26 धावांचं त्यांनी योगदान दिलं होतं. चला चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. विजय स्पोर्ट खांडपे मोहनदास पाटील मिलिंद नक्कीच खऱ्या अर्थाने मिलिंदनं आपल्या संघाची नौका किनारीला लावलेली आहे. तुफान पिंपळा संघाच्या अगेन्स्ट एका चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना षटकार ठोकून त्यांनी आपलं या स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवलेलं आहे. एक संघनायक कसा असावा तर तो संघनायक मिलिंद या खेळाडूसारखा असावा. बघूया. चला जितू भाऊ आपण देखील स्टँडच्या मागे उभे राहा. सामना लगेच सुरू करूया आपण. श्याम स्पोर्ट धामणगाव संघ देखील क्रीडानगरीमध्ये पोहोचतोय. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. गोलंदाज सुनील शॉर्ट रनअप ना ओव्हर द विकेट. पहिला चेंडू जीवनसाठी अगदी फटका समोर ठेवलाय. लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये मिलिंद यांच्याकडून चांगली फिल्डिंग होते.
दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे दिलीप जाधव. चांगलं व्यक्तिमत्व आहे, ग्रामविकास अधिकारी आहेत, एक उच्च शिक्षित असं व्यक्तिमत्व. पहिल्या चेंडूवर 2 बनवायचे आहेत, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 3 ते 4 मोठे फटके मारावेच लागतील. चेंडू हवेमध्ये, शॉर्ट लेगला चेंडू सेफ लँड होतोय. नक्कीच प्रयत्न चांगले केले होते. इथे दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी पूर्ण. तिसरीसाठी धावतायत दिलीप जाधव आणि तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये आल्या 5. के सुनील, विजेंद्र पाटील, मोहनदास, मिलिंद चांगली गोलंदाजी देखील आहे. विनोद पाटील असतील, विनोद शेंडे सलामीवीर. इथे हा चेंडू अगदी चेंडूला टर्न केलाय, बघूया. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक उभे आहेत, चांगला झेल टिपलाय. फलंदाज दिलीप जाधव झेलबाद. पहिली विकेट तिसऱ्या चेंडूवर. अतिशय चांगलं स्कोरिंग, चांगला हस्ताक्षर. हर्ष गायकर, वा. हर्ष गायकर तुमच्या अल्पेश गायकवाड यांच्या जागेवर नवीन फलंदाज सचिन. आज विजेंद्र पाटीलनं जबरदस्त फलंदाजी केली. नाबाद 45 धावा 14 चेंडूमध्ये, 4 षटकार आणि 4 चौकार आणि 2 दुहेरी, 1 सिंगल. अशा 14 चेंडूमध्ये नाबाद 45 धावा त्यांनी या सामन्यातून ठोकलेत. बघूया सुनील यांचा हा चेंडू, चांगला चेंडू, अगदी यॉर्क करून घेतलं होतं फलंदाजानं स्वतःला आणि डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मोठं आव्हान आहे. मातीच्या खेळपट्टीवर 4 ओव्हरमध्ये 67 बनवायचे असतील तर पहिल्या ओव्हरमध्ये कमीत कमीत 25 ते 30 धावा. इथे चेंडूला टर्न केला आहे. चेंडू शॉर्ट मिड विकेट रिझनमधून डीप मिड विकेटला विनोद तिथे फील करतायत. चांगली फिल्डिंग. धावा मिळेल फक्त 1. एका धावेने 5 चेंडूमध्ये धावा बनल्या 6 आणि 1 विकेट. एक संत आणि शांत सुरुवात स्टार 11 लोणार संघाची. पॉवर प्लेच्या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. बघूया सुनील की फलंदाज जीवन या चेंडूवर विजय कोणाचा होईल. इथे अगदी चेंडू फलंदाजाला आमंत्रण दिलं होतं, पुढे येऊन चेंडू खेळलाय. फक्त मिळेल 1 सिंगल. सिंगलनं पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 1 बाद 7. आता येणारे चेंडू आहेत 18 आणि धावा बनवायचे 60, म्हणजे 20च्या सरासरीनं इथून धावा बनवाव्या लागतील. आमचे मदनजी जाधव थोडेसे चिंतित आहेत. नक्कीच अगदी सामन्याकडे शांत डोक्याने पाहत आहेत की गोलंदाजी कुठे चुकली. नक्की जी चर्चा होईल. तब्बल 67 धावा खर्च केल्या होत्या स्टार 11 लोणार संघाच्या गोलंदाजांना. आणि दुसऱ्या ओव्हरसाठी अगदी गोलंदाज जगदीश, नक्कीच मोहनदास, मिलिंद, विजेंद्र पाटील एक चांगला फिरकी गोलंदाज आहे. जितू पाटील आणि विनोद या सलामीवीरांनी चालू हंगामाची चांगली सुरुवात या संघाला करून दिलेली आहे. चला चला स्पीडअप करा जरा. स्ट्राईकला जीवन, नॉन स्ट्राईकला सचिन. आता प्रति ओव्हर आपण धावगती पाहिली तर 20 धावा इथून बनवायचे आहेत. यानंतर आपण आजच्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवसातून शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना पाहणार आहोत. श्याम स्पोर्ट धामणगाव आणि चालू सामन्यातून विजेता संघ. पहिला चेंडू शफल क्रॉस होऊन चेंडूला खेळले जीवन.
अगदी चेंडूला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप फाईन लेग रिजन मधून सीमापार चौकार. जीवन देखील एक चांगले तंत्रशुद्ध फलंदाज आहेत. षटकारांपेक्षा चौकार त्यांनी पहिल्या मॅच मधून देखील 6 चौकार ठोकले होते. बघूया 4 धावींनी संघाची टोटल 11 वर जाऊन पोहोचलेली आहे. 7 चेंडूमध्ये 11. आता येणाऱ्या 17 मध्ये अजूनही बनवायचे आहेत. अब तक 56 धावा आहेत 17 चेंडूमध्ये. आव्हान कठीण आहे मात्र अशक्य नाही आहे. विजेंद्र पाटील सारखी एखाद्या फलंदाजाने लोणारच्या फलंदाजी केली तर सामना आपल्या संघाच्या बाजूने घेऊन जाऊ शकतील. बघूया पुढील चेंडू. इथे हा फटका फसलाय. चेंडू उंचच उंच. स्वतः गोलंदाज जगदीश चांगला प्रयत्न केला होता. झेलपर्यंत पोचले देखील होते मात्र झेल घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. जर चेंडूवर नजर कायम ठेवली असती आणि जर जज केला असतं तर नक्कीच चेंडूपर्यंत पोचले होते. प्रयत्न चांगले होते. धावा मिळतील 2. 2 ने धावसंख्या 13. 8 चेंडूमध्ये 13. 24 मध्ये बनवायचे 67. हा फटका अगदी कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक जज करतायत. चुकी होणार नाहीये. विजेंद्र पाटील तिथे उपस्थित आणि टिपला झेल. फलंदाज बाद जीवन. जीवन बाद झालेत आणि मैदानामध्ये योगेश ही बंधूंची जोडी आहे. बघूया योगेश देखील एक चांगले फलंदाज आहेत मात्र ते धावा अगदी पाहिलं तर डोंगरे एवढ्या समोर आहेत आणि या दबावातून कुठला फलंदाज आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाईल. 2/13. वेलकम श्यामजी पाटील. श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे कर्ता धर्ता आहेत आणि माजी सरपंच ग्रामपंचायत धामणगाव. चांगला चेंडू. अप्रतिम वाईट यॉर्कर. काय कमालीचा चेंडू. जगदीश. हा चेंडू देखील चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये. नक्कीच यष्टी रक्षक जितू पाटील खुश असतील कारण की गोलंदाज जेव्हा असे डॉट चेंडू टाकतो तेव्हा नक्कीच यष्टी रक्षक आधी खुश असतात. सलग 2 चेंडू डॉट. दुसऱ्या ओव्हरचा 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा बनले 13. 11 चेंडूमध्ये 13 आणि हा फटका उडवलाय. खोदून काढलाय. विजेंद्रचा कमालीचं क्षेत्ररक्षण. वाह. दुसरी धाव घेताना ते फलंदाज सचिन धावचीत बाद. 2 ओव्हर 7च्या सरासरीनं 14 धावा आलेत. आता विजयासाठी अजूनही 12 मध्ये 53. बघूया पप्पू आणि योगेश या जोडीवर आता भरपूर काही निर्भर आहे. अतिशय चांगली स्पर्धा. जहानमान भावाले संघाचा आज संपूर्ण भिवंडीच्या 40+ खेळाडूंनी कौतुक केलेलं आहे. खास करून डीडी ग्राउंड बिनार आणि हे जे आयोजन आहे जहानमान भावाले संघाचं या स्पर्धेला भरपूर लाईक आलेले आहेत. भरपूर कमेंट्स. नक्कीच जहानमान भावाले संघासाठी चांगली स्पर्धा. यशवंतजी केने, विजयजी केने, ऑल टीम. जहानमान भावाले आयोजित जहानमान चषक 2024 साठी आमचे मित्र नवीन 40+ असो, मास्टर 40+ की सिनियर 40+, सर्वच मित्रांनी अगदी कॉल करून या स्पर्धेचं कौतुक केलेले आहे. मोहनदास ओव्हर नंबर 3. 12 चेंडू 53 धावा इथून बनवायचे आहेत. नक्की स्ट्राईकला पप्पू असतील.
पंच अगदी सुनील म्हात्रे आणि सुरेश गरज सर यांना आपण पाहतोय. आजच्या संपूर्ण दिवसातून या दोन पंचांनी चांगले निर्णय दिलेत. नंतर आमचे मनोज भोईर असतील आणि इतर आमचे सहकारी. इथे हा चेंडू बिमार, अगदी खांद्याचा भरपूर वापर, एक कंप्लीट केलेली आहे आणि 1+1 अशा 2 अतिरिक्त धावा या चेंडूवर आलेले आहेत. धावसंख्या 16. नक्कीच पुढील चेंडू फ्रीड आहे. मोहनदास धावा 53 आहेत आणि ताकदीचा पुरेपूर वापर करताना बघूया. उघडा डोले पहा नीट. हा चेंडू आहे फलंदाजासाठी फ्रीड. बघूया या चेंडूवर हवा मोहनदास की योगेश. फ्रीड चेंडू. चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट उडवलाय. समोरून खेळाडू चेंडूवर झपावतायत. एका टप्प्याने चेंडूला उचललाय. फक्त मिळेल एक सिंगल डबलने आता काम बनणार नाहीये. फक्त सिंगल डबलनी पराभवाचा जो धावांचा अंतर आहे तो कमी होऊ शकेल. नक्कीच आमचे संदेश वखारे म्हटलं की कुठलंही काम द्या समोरच्या कक्षामध्ये. लाईव्ह स्कोर अपडेट असो, ऑफलाईन समालोचन, तिसरे पंच, मेन पंच, लाईव्ह कॅमेरा, सर्व ऑलराऊंडर आणि आमच्या नवीन 40+ ते खेळाडू देखील आहेत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वीरेंद्र चोरगे साहेबांचं मान्यवर कक्षामध्ये शुभागमन झालेलं आहे. जवानमान भावाळे संघाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जवानमान चषक 2024 साठी आजच्या या सायंकाळच्या सत्रातून आमचे मुख्य अतिथी दयानंद चोरगे साहेबांचे चिरंजीव, युवा नेतृत्व, सरवलीपाडा गावचे उद्योजक उद्योगपती वीरेंद्र चोरगे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वीरेंद्र चोरगे साहेब धन्यवाद, आपलं स्वागत आहे. ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे प्रमुख दयानंदजी चोरगे साहेबांचे चिरंजीव वीरेंद्रजी चोरगे साहेब, आपलं मनपूर्वक युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस देखील आहेत. युवा नेतृत्व आहे आणि एक युवा उद्योजक साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगला चेंडू होता इथे. अगदी आपण पाहिलं तर मान्यवरांच्या माहितीसाठी मैदानामध्ये सुरू असलेला सामना विजय स्पोर्ट खांडपे आणि स्टार 11 लोणाड दुसऱ्या सत्रामध्ये आपण आहोत. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना खांडपे संघानं तब्बल 3 गड्यांच्या मोबदल्यात 67 धावा बनवल्यात आणि 67 धावांचं आव्हान आहे लोणाड संघासमोर. चांगला चेंडू इथे. पप्पूला देखील चेंडू बॅटवर घेता येत नाहीये. हा धावांचा दबाव आहे. सलग तिसरा चेंडू पप्पू थले डॉट खेळलेत. मोहनदास पाटील एक चांगले गोलंदाज आहेत खांडपे संघाचे. हा फटका इनसाइड आउट उडवलाय. बघूया चेंडू चाललाय पॉइंट रिझन मधून. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धाव मिळेल फक्त 1 आणि एका धावीनी इथे 3 ओव्हर 4 बाद धावा बनवल्यात फक्त 19. आता येणारे चेंडू 6 आणि धावा बनवायच्या आहेत 48. कठीण आहे. क्रिकेटच्या पुस्तकात 6 चेंडूमध्ये 48 धावा नाही आहेत. काय सामना केलाय. नक्कीच खांडपे संघानं अगदी इथे विजेंद्र पाटीलला गोलंदाजी द्यायला हरकत नाहीये. मात्र इथे स्वतः संघनायक मिलिंद यांनी स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतला. जितू पाटील आणि मिलिंदच्या 2 खेळाडूंमध्ये चर्चा झाली. विजेंद्र देखील एक चांगले खेळाडू आहेत. मातीच्या खेळपट्टीवर चांगली फिरकी गोलंदाजी ते करू शकतील. बघूया. शेवटी संघनायकाचा निर्णय आहे. सर्व 11 खेळाडूंचा निर्णय आहे. आणि ते पहिला चेंडू अप्रतिम वाईट यॉर्कर. काय कमालीची सुरुवात. पहिल्या मॅच मधून थोडीशी माघारी गोलंदाजी केली होती. मात्र मिलिंदनं या मॅच मधून चांगली सुरुवात केलेली आहे. वा, चांगला चेंडू. कमी गतीने चेंडू सोडलाय. अगदी इथे पप्पूला बीट केलाय. ही क्वालिटी आहे विनोद यांच्याकडे. वा,
जबरदस्त. पहिल्या मॅच मधून तुफान पिंपळा संघासमोर गोलंदाजी थोडीशी मागणी राहिली होती. मिलिंद इथे चेंडू उंचच उंच गेलाय, बघूया. वेल जज कॅच. काय झेल टिपलाय, सुरेख झेल. पप्पून नक्कीच सतोर पप्पू नाराज आहेत. भरपूर चेंडू खेळलेत, आपण पाहिले तर 6 आणि फक्त 1 धाव बनवली. आता फक्त विजयापासून 3 चेंडू दूर आहे विजय स्पोर्ट खांडपे. धावा बोलायची आता गरज नाहीये. 3 चेंडू टाकून झालेत, धावा मात्र तेवढ्याच बाकी आहेत, 48. नक्कीच अगदी श्याम स्पोर्ट धामणगाव. आणि आता जवळजवळ क्वार्टर फायनल मध्ये जाण्यासाठी फक्त 3 चेंडू दूर आहे विजय स्पोर्ट खांडपे. एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. जय हनुमान चषक 20, 24 आणि 25 अगदी चालू हंगामाची आपण सिनियर 40+ ची स्पर्धा पाहिली तर 10-20 स्पर्धा आहे आणि संपूर्ण संघटनेची आत्तापर्यंत 325 स्पर्धा आहे. चांगला अपडेट. हा चेंडू देखील आलाय डॉट. बघूया विकेट मेडन येईल का या स्पर्धेतून. मिलिंद यांना संधी आहे. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 1 विकेट. शेवटचे 2 चेंडू. नक्कीच अगदी धन्यवाद मदनजी जाधव, धन्यवाद. हा चेंडू बघूया इथे 1 धाव बॅट नाही येईल की लेग बाईज. आणि सुरेश गरज सरने इशारा केला आहे. हा चेंडू शरीरावर आदळलाय, लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल. धावा बनल्यात 20. इथे झेलबात. नक्कीच मिलिंद यांनी या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्याने फक्त 1 धाव. ही लेग बाईज विकेट मेडन. क्या बात आहे. मिलिंदची गोलंदाजी आणि विजेंद्रची फलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊ द्या. नक्कीच 45 नाबाद आणि या स्पर्धेतून पहिलं विकेट मेडन ओव्हर मिलिंदच्या नावावर. अभिनंदन ऑल टीम. विजय स्पोर्ट खांडपे आणि हडलक टफ लक स्टार 11 लोणार दिलीपजी जाधव आणि ऑल टीम आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. जय हनुमान भावाले या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं आपलं देखील आभार. आणि जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. आणि सामनावीर हे पारितोषिक देऊन आपण खेळाडूला सन्मानित करूया. वीरेंद्र चोरगे साहेबांच्या शुभ हस्ते. तर ज्या खेळाडूंना या सामन्यातून नाबाद 14 चेंडूमध्ये 45 धावा बनवलेत तोच खेळाडू राहिला या सामन्याचा सामनावीर मिस्टर विजेंद्र पाटील. या आपण नक्कीच वीरेंद्र चोरगे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या खेळाडूला ट्रॉफी देऊन सन्मानित करूया. हो महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस वीरेंद्र चोरगे साहेब आहेत. एक युवा नेतृत्व दयानंद चोरगे साहेबांचे चिरंजीव